ओम शांती. आज 17/7/2026 शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी भारत भूमीचे महत्व सांगितले आहे. त्याचबरोबर प्रतिज्ञा कोणती करायला हवी हे सुद्धा मार्गदर्शन आज बाबांनी केलं. कशाची भीती बाबांच्या मुलांना सुद्धा असायला हवी याबद्दल बाबांनी सांगितलं. आणि सहनशक्ती कशा पद्धतीने धारण करावी, सहन करायचंय तर कसे करावे याबद्दलही आज बाबांनी थोडक्यामध्ये मुलांना ईश्वरीय मत दिलेली आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, ही भारत भूमी निराकार बाबांची जन्मभूमी आहे. इथेच बाबा येतात, तुम्हाला राजयोग शिकवून राजाई देतात. तुमची सेवा करण्यासाठी भारत भूमीतच येतात. प्रश्न: शिवबाबा आपल्या प्रत्येक मुलांकडून कोणती प्रतिज्ञा करवून घेतात? उत्तर: गोड मुलांनो, प्रतिज्ञा करा की बाबा, आम्ही आता कोणतेही विकर्म करणार नाही. 5 विकारांचे आम्ही दान देत आहोत. ही प्रतिज्ञा बाबांनी करायला सांगितली. अंतःकरणात भीती हवी की जर आम्ही दान देऊन पुन्हा वापस घेतले तर खूप पाप बनेल, ज्याची कडक शिक्षा भोगावी लागेल. म्हणून राजा हरिश्चंद्रची गोष्ट यावरच बनलेली आहे. ओम शांती. हे आहे ईश्वरीय विद्यार्थी जीवन, जे आपण बाबांकडून आज शिकत आहोत. आपल्या जन्मभूमीशी जसं प्रेम असते आणि आपल्या जन्मभूमीबद्दल जसा मान असतो, जसं उदाहरण बाबांनी आज दिलं, विदेशमध्ये जर कोणी देहत्याग केला तर त्याला आपल्या मायभूमीवरती आणलं जातं आणि आपल्या मायभूमीमध्ये आणूनच त्याचा अंतिम संस्कार केला जातो जन्मभूमीवर. तर भारत ही ईश्वराची जन्मभूमी आहे. तुम्ही परमात्म्या समोर बसला आहात ही स्मृती सदैव ठेवा. बाबा म्हणतात, भक्तीमध्ये सुद्धा आणि दुनियेमध्ये अल्लाह शब्द वापरतात. तर अल्लाह म्हणतात, परंतु तिथे सुद्धा निराकारचीच आराधना करतात, निराकारलाच आठवण करतात. कारण शिवबाबा निराकार सर्वोच्च सत्ता आहे. भगवान परमात्मा अल्लाह येऊन काय करतात तर बाबांनी आज सांगितलं, राजयोगाचं शिक्षण देतात. आणि ईश्वरीय विद्यार्थ्यांनाच बाबा शिकवितात. राजयोगाचा अभ्यास शिकल्याने राजा राणी बनण्याचा अधिकार प्राप्त करतात. इथे युद्धाची गोष्ट नाही. महाराजा महाराणी बनण्यासाठी कोणासोबत युद्ध करण्याची आवश्यकता नाही. इथे आहे राजयोगाचा अभ्यास. जो चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल महाराजा महाराणी बनेल. सदैव लक्षात ठेवायचं आहे की शिवबाबा आम्हाला शिकवत आहे. बाबांच्या समोर आम्ही बसले आहोत. जसे देहाचे वडील मुलांना प्रेमाने बसून समजवितात, तसंच पारलौकिक पिता जे विचित्र आहे, ज्यांना चित्र अर्थात शरीर नाही, ते सुद्धा ब्रह्मातनामध्ये येऊन आपल्याला खूप प्रेमाने समजावून सांगतात. बाबा चिठ्ठी सुद्धा लिहितात. मुरली म्हणजे आपल्यासाठी चिठ्ठी आहे, आपल्यासाठी आलेलं पत्र आहे.
आणि आपणही बाबांना पत्र लिहितो, तर पत्रामध्ये काय लिहितो? शिवबाबांसाठी पत्र, परंतु केअर ऑफ ब्रह्मा, अर्थात ब्रह्माच्या द्वारे, ब्रह्माच्या मार्फत. बाबा पुढे सांगतात, शंकराचार्य जर नसले असते तर ही दुनिया पापाच्या ओझ्याने बुडून गेली असती. शंकराचार्यांनी संन्यास धर्म स्थापन केला आणि पवित्रतेच्या द्वारे या पृथ्वीला बुडण्यापासून वाचविले आहे. त्यांचा वेगळा पार्ट आहे. पुढे बाबा सांगतात, सोन्याची लंका समुद्राखाली गेली, बुडाली, असं भक्तीमध्ये गायन केलं. बाबा म्हटले, आता तर सोन्याची लंका नाहीच, कारण या दुनियेवर पूर्ण लंका अर्थात रावणाचं राज्य आहे. सोन्याची नाहीये, चमक दमक आहे. बाबा म्हणतात, सर्व गोष्टी आहेत, पण या चमक दमकचा किंवा या रावणाच्या राज्यात सोन्याचा सुद्धा काय फायदा? काहीच फायदा नाही. पुढे बाबांनी आठवण करून दिलं, सहज आठवणीच्या बळाने उच्च पद प्राप्त करायचे आहे. आठवण निरंतर आणि सहज असावी. दान पुण्य केल्याने पुण्यात्मा बनतात असा समज आहे. बाबा म्हणतात, खरे पुण्यात्मा तर सतयुगात आहे, जिथे शरीरही पवित्र आहे आणि आत्माही पवित्र आहे. इथे दानपुण्य करणारा स्वतःला पुण्यात्मा समजतो, परंतु बाबा म्हणतात असे नाही. बाबा आठवण करून देतात, तुम्ही आपल्याच तन मन धनानी बेहदची सेवा करता. तन मन आणि धन बेहदच्या सेवेसाठी लावता. यालाच अर्पणमय किंवा बलिहार असे म्हणतात. बाबा म्हणतात, आधी बाबा तुमच्यावर बलिहार जातात का तुम्ही बाबावर बलिहार जाता? प्रश्न विचारला बाबांनी. बाबा म्हणतात, आधी तुम्ही बलिहार जाता, मग 21 जन्मासाठी बाबा आपल्यावरती बलिहार जातात. 21 जन्माची प्रारब्ध बाबा आपल्या खात्यामध्ये जमा करतात, आपल्या मुलांच्या खात्यामध्ये. योगबल म्हणजे काय? तर बाबांनी सांगितलं, आठवणीचे बळ. किती सरळ सोपी व्याख्या बाबा सांगतात. स्त्री पतीची आठवण करते, अर्थात पतीशी योग लावते. योग म्हणजे जोडणे. योग शब्द शास्त्रांमधून आलेला आहे. आठवण शब्द सोपा सरळ आहे. बाबा म्हणतात, सर्व बाजूनी बुद्धी काढून एक बाबांशी लावा, त्यालाच योग म्हटलेला आहे. योग लावणे काही अवघड प्रक्रिया नाही. आठवण म्हणजे योग. पुढे बाबा सांगतात, शिव जयंती सर्वोच्च जयंती आहे, परंतु कृष्ण जयंती जास्त प्रसिद्ध आहे. शिवजयंती इतकी धूमधामनी प्रसिद्धी नाही आली. फक्त उपवास करतात, बस एक दिवस उत्सव साजरी करतात. पण कृष्ण जयंतीचं जास्त गायन किंवा भपका आहे. पुढे बाबा म्हणतात की ईश्वर एक आहे आणि ईश्वराच्या आठवणीने स्वतःच्या अभ्यासाच्या द्वारे भविष्यातील पद उच्च मिळणार आहे. 21 जन्माची प्रारब्ध जमा होते, पण अभ्यासाच्या द्वारे. सतयुगात डॉक्टर नाही, सतयुगात कुठल्याही प्रकारची रोग व्याधी नाही, सतयुगामध्ये जेलही नाही, गर्भजेलही नाही आणि तुरुंग जेलही नाही. गर्भजेलमध्ये धर्मराजाशी प्रतिज्ञा करतात की आम्ही आता बाहेर आल्यानंतर कोणतंही पाप करणार नाही, आम्हाला या गर्भजेलातून बाहेर काढा. परंतु बाबा म्हणतात, इथे तुम्हाला शिवबाबांशी प्रतिज्ञा करायची आहे की
आम्ही 5 विकारांच्या अधीन जाणार नाही. आम्ही कोणतेही विकर्म आता करणार नाही. आम्ही 5 विकारांचे दान बाबा तुम्हाला देत आहोत अशी प्रतिज्ञा करायची आहे. आणि अंतःकरणामध्ये भीती सुद्धा पाहिजे की आम्ही प्रतिज्ञा केली आहे शिवबाबांशी, आता दिलेलं दान मला वापसही घ्यायचं नाही. बाबा राजा हरिश्चंद्रची कथा यावरती सांगतात. स्वप्नात दान दिलं परंतु पुन्हा ते वापस नाही घेतलं, ती प्रतिज्ञा पाळली. म्हणून बाबा म्हणतात दिलेलं दान वापस घ्यायचं नाही. मुख्य आहे देह अभिमान, आणि या देह अभिमानाला काढणे बऱ्याच जणांना कठीण वाटते. बाबा म्हणतात शिवबाबा साजन सर्व आत्मरूपी सजनींना वापस घेऊन जाण्यासाठी आले आहे, परंतु सजनींना इथे पवित्र शुद्ध बनावं लागेल. बाबा म्हणतात लग्न करून पवित्र राहून दाखवा. आज चॅलेंज केले बाबांनी, लग्न करून पवित्र राहून दाखवा तर संन्यासी सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होतील, संन्यासी पण पाहतील. पवित्र राहा व योगी बना. बाबा म्हणतात, शेवटी बाबांनी खूप सुंदर दृष्टांत आठवण करून दिला. कृष्णाला उखळाला बांधले यशोदा मैयाने, असं एक आख्यायिका कथा पुराणामध्ये सांगितली जाते. बाबा म्हणतात हा सुद्धा एक कलंक लावला आहे कृष्णाला. का? कारण सतयुगामध्ये मुले चंचल नसणार आहेत. सतयुगामध्ये लहान मुलं सुद्धा सतोप्रधान, खूप चांगल्या सवयीचे असणार आहेत. तर कृष्णाला उखळाला बांधलं, शिक्षा दिली, ह्या बाबा म्हणतात हे सुद्धा एक प्रकारे कृष्णाला कलंक लावण्यासारखे आहे. ते तर बाबा म्हणतात सतयुगामध्ये सर्वच जण मर्यादा पुरुषोत्तम आहे, तर ते असे उलटे सुलटे कार्य चंचलता करणार नाहीत. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची, खूप दिवसापासून दूर झालेल्या मुलांना भेटलेल्या मुलांना विशेष सुप्रभात, नमस्ते. बाबा खूप आठवणही देतात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचा धारणेसाठी मुख्य सार, प्रथम पॉइंट आहे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी या कर्मेंद्रियांच्या द्वारे आता कोणतीही चूक नाही करायची. पवित्र राहण्याच्या सोबत आठवणीत मजबूत बनायचे आहे. बाबांची आठवण मजबूत ठेवायची आहे. दुसरा पॉइंट आहे नेहमी पुण्यात्मा बनण्यासाठी तन मन धनाने बाबावर बलिहार जायचे आहे. एकदा अर्पण होण्यामुळे 21 जन्माचे पुण्य आत्मा बनायचे आहे. वरदान, सहज योगाचा स्वभाव आणि निसर्गतः बनविणारे प्रत्येक विषयात पारंगत भव. जसे बाबांची मुलं आहात यात टक्केवारी नाही. आपण बाबांची मुलं आहोत यात कोणती टक्केवारी आहे का? 100% आपण बाबांची मुलं आहोत. असेच निरंतर सहज योगी बनण्यामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण बनायचं आहे, संपूर्ण स्टेज पर्यंत पोहोचायचं आहे. जसे कुणाची विशेष नेचर असते त्याद्वारेच ते चालतात. काय करू, कसे करू, कसा योग लावू, या गोष्टी समान बनण्यामध्ये विघ्नरूप बनतात. आता आपल्याला बाप समान बनायचं आहे, तर प्रत्येक विषयात परफेक्ट बनायचं आहे, पारंगत बनायचं आहे. परफेक्ट म्हणजे
दुसऱ्यांचा प्रभाव आपल्यावर पडू न देणे, कमजोरीपासून दूर राहणे, यालाच म्हटलेलं आहे पारंगत, परफेक्ट. आजचा सुविचार, सहन करायचे असेल तर खुशीने करा ना, मजबुरीने नको. काय करावं, आम्हाला सहन करावं लागत आहे अशी मजबुरीने नाही. सहन करायचंच आहे तर खुशीने, आनंदाने सहन करा. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीत राहून शक्तिशाली आठवणीत राहा. पॉवरफुल योग अर्थात लगनची अग्नी तीव्र, ज्वालारूप आठवणीच्या द्वारे अत्याचार, भ्रष्टाचार याला समाप्त करायचे आहे. सर्व आत्म्यांना सहयोग द्यायचा आहे. बेहदची वैराग्य वृत्ती प्रज्वलित करायची आहे. आठवणीची अग्नी एकीकडे आणि या अग्नी दुसरीकडे सर्व आत्म्यांना ईश्वरीय संदेश पण द्यायचा आहे, ज्याद्वारे अनेकांना अनुभूती होईल आणि यालाच सर्व आत्म्यांच्या पापकर्मांना भस्म करण्याची अग्नी सुद्धा तीव्र होईल. तर या सर्व गोष्टींचे विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. हा सुंदर अभ्यास बाबांनी आपल्याला दिलाय, तर नक्की आज दिवसभर यावरती आपण लक्ष ठेवूया. ओम शांती.